नमस्कार. मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित मला आवडलेल्या कवितेचं रसग्रहण या उपक्रमात मी अरुणा मुल्हेरकर, कवयित्री माननीय सौ राधा गर्दे यांच्या एका भावकवितेचं रसग्रहण आपल्यापुढे सादर करीत आहे. सौ राधा गर्दे या संस्कृत पंडिता आहेत. त्यांच्या काव्यातून अनेकदा संस्कृत शब्दांचा मुक्त संचार आपल्याला आढळतो. खरं सांगायचं तर संस्कृत ही मराठी भाषेची जननी आहे आणि जेव्हा आपण भारदस्त भाषा वापरतो तेव्हा या संस्कृत शब्दांच्या पखरणीमुळे भाषेचं सौंदर्य वाढतं. राधाताईंच्या कवितांतून नेमकं हेच चित्र दृश्यरूप होत असल्यामुळे मला त्यांच्या कविता नेहमीच आवडतात. आता आपण त्यांची ही कविता पाहू. कळी फूल होताच धुंदावली, वसंतासवे गर्विता जाहली. कळी फूल होताच धुंदावली, वसंतासवे गर्विता जाहली. सुगंधात नाहून सुस्नातही, दवाची गळा माळ घालो नाही. कशीही ऐट दावीत गंधाळली, वसंतासवे गर्विता जाहली. अली चुंबिता रोखुनी पाहते, अली चुंबिता रोखुनी पाहते, तरी मुग्ध होऊन या लाजते. मनाने अलीशी अशी बांधली, वसंतासवे गर्विता जाहली. मिटे पाकळ्याना हळू रूपसी, मिटे पाकळ्याना हळू रूपसी, खुले रूप लावण्य ही राजसी. जणू मेनका रूप ही ल्यायली, वसंतासवे गर्विता जाहली. पहाटेस निहार सुस्तावला, चकाकून देहावरी थांबला. पहाटेस निहार सुस्तावता, चकाकून देहावरी थांबता. शहारून ती बावरू लागली, शहारून ती बावरू लागली, वसंतासवे गर्विता जाहली. ध्रुवपदाच्या या पहिल्या 2 ओळीच वाचल्यावर आपल्या नजरेसमोर चित्र येतं ते वसंत ऋतूतल्या बहराचं. जिकडे तिकडे जाई जुई चमेली मोगरा सोनचाफा ही सुगंधित फुलं फुललेली असतात आणि वातावरणात एक प्रकारची प्रसन्नता दिसून येते. त्या फुललेल्या कळीला तिच्या सौंदर्याचा गर्व होतो, अशी कवयित्रीची ही कल्पना आहे. हे कळीचं नुकतंच उमलून झालेलं फूल त्याच्यावरच्या दवबिंदूच्या वर्षावानं न्हावून निघालं आहे आणि मोठ्या रुबाबात ते त्याचा परिमळ सर्वत्र पसरवित आहे. दुसऱ्या अंतरात त्या फुलावर लुब्ध होऊन अली म्हणजे भ्रमर त्याचं चुंबन घेत आहे आणि ते फूल मुग्ध व लज्जित झालं आहे. तिसऱ्या कडव्यात कवयित्री काय सांगते तर लाजेने ते फूल आपल्या पाकळ्या अलगदपणे मिटत आहे, त्यामुळे त्याचं राजस रूप अधिकच खुललं आहे. चौथ्या अंतरात त्या फुलाची अवस्था राधाताईंनी फार सुंदर शब्दात वर्णन केली आहे. पहाटेच्या वेळी जशी काही धुक्याची शालच फुलाच्या सर्वांगावर घातली आहे, पहाटेच्या त्या गारव्यामुळे ते फूल शहारून गेलं आहे. हा झाला या कवितेचा शब्दशः अर्थ. पण जसजशी कविता वाचत जावी तसतसं आपल्या लक्षात येतं की हे एका कळीचं फुलात झालेल्या रूपांतराचं नुसतं प्रासादिक वर्णन नसून ही संपूर्ण कविता म्हणजे एक रूपक आहे. एका मुग्ध बालिकेने नुकतंच तारुण्यात पदार्पण केलं आहे. वसंत ऋतू म्हणजे तिला भेटलेला तिचा प्रियकर आहे आणि मोठ्या दिमाखाने ती त्याच्यासोबत
आयटीत चालली आहे. तिचं चुंबन घेणारा भ्रमर हा दुसरा तिसरा कोणी नसून तिचा सखा आहे. त्याच्यासोबत ती मनाने जोडली गेली आहे. त्याच्या स्पर्शाने तिचं रोम शहारलं आहे आणि स्त्रीसुलभ लज्जेने तिचं सौंदर्य इतकं खुललं आहे की जणू काही स्वर्गातली अप्सरा मेनकाच पृथ्वी तलावर अवतरली आहे. पहाटेचं धुकं म्हणजे प्रियकराच्या सहवासातील प्रेम आहे. त्या प्रेमाच्या धुंदीत तिचं मन बावरून गेलं आहे. चेतनगुणोक्ती अलंकाराने सजलेली ही कविता प्रत्येक वाचकाच्या मनाचा ठाव घेणारी अशीच आहे. ही कविता असली तरी हे एक भावगीत आहे. भुजंगी वृत्तात ही कविता राधाताईंनी अगदी सहज लिहिल्यासारखी वाटते. अली, निहार, राजसी हे शब्द कवितेत कसे अगदी चपखल बसलेले दिसतात. रूपसी, राजसी, सुस्तावता, थांबता वगैरे स्वरयमकही सहज वाटतात. कुठेही कसलीही ओढाताण दिसत नाही. खरं सांगायचं तर वृत्तबद्ध कविता लिहिणं ही गोष्ट तशी सहज करता येण्यासारखी नाही. कारण कवीला सुचलेला शब्द वृत्ताच्या लगावलीत किंवा मात्रेत बसतोच असं नाही. अशावेळी कवीच्या प्रतिभेचा कस लागतो. राधाताई शब्दांच्या या झटापटीतून अलगद बाहेर पडल्याचं दिसून येतं. राधाताई अशाच लिहित्या राहा. पुढील वाटचालीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आपल्याला जर ही कविता आवडली असेल आणि त्यावरचं माझं रसग्रहण आवडलं असेल तर मनस्पर्शीच्या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे आपले अभिप्राय कमेंट बॉक्सवर देण्यास विसरू नका. धन्यवाद.